सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेफ्रिजरेशनच्या कामात वापरली जाणारी सामान्य हाताची साधने, उपकरणे कशी ओळखावी आणि कशी वापरावीत हे जाणून घेऊया। उद्देश या व्हिडिओच्या शेवटी आपण रेफ्रिजरेशनच्या कामात वापरली जाणारी सामान्य हाताची साधने, उपकरणे ओळखण्यास आणि वापरण्यास सक्षम असाल। प्रक्रिया टास्क 1 रेफ्रिजरेशनच्या कामासाठी लागणारी साधने ओळखूया। 1. योकसह फ्लेअरिंग टूल। रेफ्रिजरेशनच्या कामात विशेषतः कॉपर ट्यूबिंग करताना योकसह फ्लेअरिंग टूल हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे। फ्लेअरिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये फिटिंगसाठी सुरक्षित कनेक्शन तयार करण्यासाठी ट्यूबच्या तुकड्यावर भडकलेले किंवा रुंद टोक तयार करणे समाविष्ट आहे। हे सामान्यतः रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन प्रणालींमध्ये वापरले जाते जिथे कॉपर नळी प्रचलित आहे। 2. ट्यूब कटर। बहुतेक रेफ्रिजरेशनच्या कामात लहान व्यासाच्या मऊ कॉपर नळ्या वापरल्या जातात। या ट्यूब कापण्यासाठी ट्यूब कटरचा वापर केला जातो। यात एक व्ही ब्लॉक असतो ज्यावर ट्यूब विश्रांती घेत असतो आणि कार्बन स्टीलचा एक समायोज्य गोल्ड ब्लेड असतो जो ट्यूब कापतो। ट्यूब व्ही ब्लॉक मध्ये ठेवल्यानंतर ब्लेड ऍडजस्ट करून ट्यूब कटर फिरवून ट्यूब कापली जाते। 3. पाईप बेंडिंग टूल। बऱ्या कॉइल स्प्रिंग्स वाकण्याची साधने आहेत जे बऱ्या स्प्रिंग ट्यूबच्या टोकाजवळ वापरण्यासाठी डिझाइन केले आहे। लिव्हर प्रकारच्या ट्यूब बेंडरचा वापर ट्यूबिंग न लावता व्यवस्थित आणि अचूकपणे वळणे तयार करण्यासाठी केला जातो। ही साधने तयार होतील। सतत ऑपरेशन मध्ये 180 डिग्रीज पर्यंत वाकते। प्राप्त वळणाचे प्रमाण दर्शविण्यासाठी फॉर्मिंग व्हील कॅलिब्रेट केले जाते। यातील प्रत्येक साधन एका आकाराच्या वाकणे वापरले जाते। 4. स्वेजिंग टूल। स्वेजिंग हे कॉपर नळीला आकार देण्याचे एक साधन आहे जेणेकरून पंच प्रकाराचे किंवा स्क्रू प्रकाराचे स्वेजिंग टूल द्वारे ऑपरेशन पूर्ण केले जाईल। ट्यूबिंग फ्लेअरिंग ब्लॉक मध्ये क्लॅम्प केली जाते आणि विशेष डिझाइन केलेले पंच ट्यूबिंग मध्ये हातोडा मारला जातो जेणेकरून ते दुसऱ्या ट्यूबच्या तुकड्याच्या टोकाला बसेल। 5. पिंचिंग टूल्स। याचा उपयोग कॉपर नळकींचा व्यास सील करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी केला जातो। यात विविध आकाराचे जबडे आणि छेद करणारे 2 बार असतात आणि नट्स आणि बोल्ट वापरून एकत्र क्लॅम्प केले जातात। ट्यूब दोन्ही जबड्यांपासून चिकटलेली असते। 6. स्लिंग सायक्रोमीटर। सापेक्ष आर्द्रता स्लिंग सायक्रोमीटर नावाच्या उपकरणाद्वारे मोजली जाते। या यंत्रात 2 साधारण थर्मामीटर असतात साखळीने जोडलेल्या फ्रेम मध्ये सुरक्षितपणे बांधलेले। या साखळीच्या माध्यमातून वाघ वेगाने फिरता येते जेणेकरून ते जास्तीत जास्त हवेच्या संपर्कात येईल। 7. लीक डिटेक्टर। रेफ्रिजरेशन किंवा वातानुकूलन प्रणालीतील रेफ्रिजरंट गळती ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी रेफ्रिजरेशनच्या कामात लीक डिटेक्टर हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे। प्रणालीची कार्यक्षमता राखण्यासाठी रेफ्रिजरेटर उत्सर्जनापासून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि उपकरणांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गळती शोधणे आणि दुरुस्ती करणे आवश्यक आहे। टास्क 2 रेफ्रिजरेशनच्या कामासाठी लागणारी उपकरणे ओळखूया। 1. प्रेशर गेज। याचा उपयोग रेफ्रिजरेशन युनिट मधील रेफ्रिजरंटचा दाब तपासण्यासाठी केला जातो। उच्च दाब व्हॅक्यूम आणि कंपाऊंड गेज आहे। बोर्डन ट्यूब मधील दाब वाढीमुळे ते सरळ होते। ही चळवळ दुव्यावर ओढली जाईल ज्यामुळे गिअर सेक्टर घड्याळाप्रमाणे काउंटर होईल। त्यानंतर पॉइंटर शाफ्ट सुई हलविण्यासाठी घड्याळाच्या दिशेने वळेल। बहुतेक लोकप्रिय गेज मध्ये 2.5 इंच डायल असतो आणि ते 1/8 इंच मेल पाईप धाग्यासह रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये जोडलेले असतात। 2. कंपाऊंड गेज। हे दाब आणि निर्वात दोन्ही मोजते। हे सहसा 0 ते 30 HG आणि 0 ते 200 PSIG पर्यंत कॅलिब्रेट केले जाते।
3. रेव्होल्यूशन काउंटर्स. काउंटरचे स्पिंडल, ज्याला शंकावर रबर झाडी देण्यात आली आहे, ते वेग मोजण्यासाठी मशीन शाफ्टच्या काउंटर बुडलेल्या भागात ठेवली जाते. जोपर्यंत त्याचे रबर ब्रश शाफ्टच्या संपर्कात आहे तोपर्यंत रेव्होल्यूशनरी काउंटर रेव्होल्यूशनचा संख्या मोजते. प्रति मिनिट रेव्होल्यूशन होण्यासाठी टायमिंग डिव्हाइस असणं गरजेचे आहे. टास्क 3. रेफ्रिजरेशनच्या कामासाठी लागणारी उपकरणे ओळखूया. 1. एअर कंप्रेसर. ऑटो गॅरेजमध्ये वाहन आणि ऑटो पार्ट्स धुणे, ग्रीस करणे आणि साफ करणे आणि टायर फुगवणे यासारख्या विविध कारणांसाठी एअर कंप्रेसरचा वापर केला जातो. दाब तयार करून रेफ्रिजरेशन, एसी सिस्टम फ्लश करून आणि सिस्टमचा दाब साफ करण्यासाठी गुदमणारी प्रणाली वापरून गळतीचे चाचणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. 2. व्हॅक्यूम पंप. हवेत विविध दूषित पदार्थ आणि ओलावा असतो, जो रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये उपस्थित असल्यास बर्फ तयार होणे, गंजणे आणि सिस्टम कार्यक्षमता कमी होणे यासारख्या समस्या अडवू शकतात. यंत्रांना रिकामी केल्याने स्वच्छ आणि कोरडे वातावरण राखण्यास मदत होते. व्हॅक्यूम पंप वापरण्याचा प्राथमिक हेतू रेफ्रिजरेशन सिस्टम मधून हवा आणि ओलावा काढून टाकणे आहे. रिकॅप. रेफ्रिजरेशनच्या कामात वापरली जाणारी सामान्य हाताची साधने, उपकरणे कशी ओळखावीत आणि त्यांचा वापर कसा करावा याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे.